नमस्कार. हे बघा रात्री मला नवऱ्याने किती मारलंय. नुसतं किती ते हे बघा. इथं सुजले पण हे लाल पण झाले. त्याच्या हातातलं कडे लागलं. किती दिवस मी सहन करू हे त्याचं. आज जे होईन ते होईन. आता गेलाय डुक्कर कामाला गेलाय आता त्याला काय बोलू काय नाही. हे बघा पोरग उठले झोपेतनं आता. कपड़े वपड़े सब पड़ चुके हैं। इन्होंने बेचारे पुलिस अंकल का बहुत बुरा हाल कर दिया। बोल आदमपुर शेर मैंने अपनी लाइफ में कभी नहीं देखी। हमें फूल के भी कोई शेर वेर से मिलने काय करू काय मला कळा नाही आम्हाला। बस एक बार घर पहुंच जाओ बात खत्म। वे गाड़ी छोड़ो जल्दी आना। सुसु से पूरा तालाब भर रह गया। लगता है गाड़ी छोड़ो 200 साल से सुसु नहीं किया। अभी तक सुसु कर ही रहा है। सुसु यार से ना बंद होने का नाम ही नहीं ले रहा है। अबे आजा मुझे डर लग रहा है कहीं वो शेर ना आ जाए यार। देखो पूरा रोड सुनसान है यार। सिर्फ गाड़ियां चल रही है। नुसतं उगाच उगाच आहे बघा. किती दिवस मी सहन करू त्याचा मार. किती दिवस करू. उगाच उगाच मला मारते. उगाच उगाच रोज रोज मला मार. किती दिवस त्याला सहन करू. आज जे होईन ते होईन. आज जो निकाल लागन तो लागन. त्याला सोडणं का होईना काय का होईना. रोज मला मारते. रोज मला मारते. हे बघा इथं लाल लाल झाले. सुजलंय सगळं. लय माणसाने मला त्रास दिलाय. लय त्रास म्हणजे लय त्रास दिलाय सगळ्याला. कुणाला मी काय काय सांगू. हा किती दिवस मी शांत बसू. किती दिवस मी त्याचं बोलणं लपू. हा त्याचं मार लपू. किती दिवस. काहीतरी लिमिट असते ना. उगाच मला मारते. उगाच मारते. उगाच छोट्या छोट्या कोणत्या पण गोष्टीवरनं मला काढतोय आणि भांडण करतोय. छोट्या छोट्या गोष्टीवरच. मी माझं लहान लेकरू आहे म्हणून मी शांत बसलेले. ते माझा मुलगा आहे ना म्हणून मी शांत बसलेले. बघा ह्याच्यामुळे मी शांत बसलेले. नाही तर मी आहे ना त्याला बरोबरच केलं असतं. रोज 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 इथं सगळं माझं दुखायला लागले. सगळं आहे ना सुजले माझं. फोनमध्ये नीट दिसते का नाही तर बघा. समोर लाल लाल झालेले. फोनमध्ये ते फोनच्या त्या उजेड आणि त्या ब्राईटनेसने दिसत नाही काहीच. थोडंच दिसतंय. डोकं दुखते सकाळपासून. रडून 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 नुसतं माझं डोकं दुखायला लागलं. नुसतं डोकं दुखायला लागलं. नुसतं विचार येते वाईट 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 काय पण. असं वाटते काय करावा नाही तर कुठंतरी निघून जावा. पण या पोरामुळे मी शांत बसलेले. किती त्या माणसाला नालायक माणसाला किती हे करू. नको नको केले त्यांनी मला. या जगायला असं वाटतं की जगावंच नाही इतकं त्यांनी मला त्रास दिलेला. नको नको झाले मला. खरंच मला लय त्रास व्हायला लागला या माणसाचा. लोकांना दाखवतोय की मी लय चांगलं आहे. लय चांगलं आहे. पण त्या तोंड वरचं रूप वेगळं आणि आतलं रूप वेगळं असं आहे. आईला वाटतं माझा मुलगा चांगला आहे. बहिणीला वाटतं माझा भाऊ चांगला आहे. पण बायकोलाच माहीत असते की नवऱ्याचं रूप असते काय. किती तोंडाचं आहे. किती कसा आहे. कशा मनाचा आहे. हे फक्त बायकोसमोरच बायकोलाच कळतं हे. तो हे जे करतोय ना तो मला त्रास देतोय ना. आता काय बोलू काय मी. लहान मुलगा आहे म्हणून थोडा मोठा असतं ना मग त्याला दाखवलं असतं मी. त्याला मग जे होईन ते होईन असं केलं असतं. त्याला मी दाखवलं असतं. माझ्या लहान मुलासाठी मला चुप बसायला लागते. मी माझं काय पण करत जीवाचं नाही तर कुठं निघून जाईल. पण त्याला मी बरोबर करत. पण या माझ्या लेकराचा वनवास होईल ना. हा त्याचं किती त्याचं होईल. तुला आवाज बारीक कर थोडा. थोडंसं बारीक कर मग आवाज येते फोनमध्ये. माझा पोरग त्याकडे बघून त्या तोंडाकडे बघून किती एवढूच आहे तोंड त्याचं. एवढूच आहे लेकरू. त्याला काय कळतंय का की आई बापामध्ये काय चाललंय काय नाही. भांडण करते ते कशामुळं करते काय करते. आम्ही भांडण केल्यावर काय होईल. माझं कसं होईल त्याला काहीच अजून माहीत नाही. म्हणून मी चुप्प बसले शांत बसले. हा तो बघतो रोज भांडणात. त्याला काय परिणाम होईल. त्या डोक्याला काय परिणाम होईल. तरी पण मी त्याला हे करते. आम्ही काय नाही पिलो काय नाही असं काय
म्हणजे असं काय पण त्याला मी सांगून सांगून आहे ना त्याला फोन बघायला लावते, त्याला हसवते की तो विसरला पाहिजे. फोन त्याला देते हातात, बघ बाबा त्याला जे आवडते ते मी लावून देते. त्याला तर काय पाहिजे ना, त्याला अक्कल पाहिजे ना. हां, आपला मुलगा आहे, चांगलं संसार चालवायचा. 2 दिवस चांगलं वागतो की 2 दिवस वाईट? हं? तर चांगलं म्हणू का, चांगला माणूस म्हणू का, वाईट माणूस म्हणू, नालेक माणूस म्हणू, कुत्रा काय काय म्हणू काय त्याला मी? मागच्या वेळेस पण बघा तुम्ही, जे माझे पहिल्यापासून सबस्क्राईब ज्यांनी केलेले, माझं इथं सगळं त्या मारलेलं तर तोंड सुजलेलं. आत्तासुद्धा मला त्रास होतो इथं, आत्तासुद्धा दाढीला आत्तासुद्धा आतून माझ्या त्रास होते. मी इथनं जेवण नाही करत, इकडनंच करते. आत्तासुद्धा मला त्रास होतोय. इतकं त्या त्रास येते सहन करून सुद्धा त्या संग राहायचं म्हणलं ना तर मला लई मुश्किल व्हायला लागले. रात्री त्यांनी मारलं डुकरानी, झोपलं गप. त्याला हाकललं असतं बाहेर, नाही तर मी गेले असते. पण माझ्या मुलासाठी मला आता काहीच म्हणजे काही असं वाईट करायचं नाही. त्याच्यामुळे मी शांत बसलेले, माझ्या मुलामुळं. टाईम आला ना तर त्याला दाखवून देईन मी. त्यांनी मला इतकं त्रास दिलेला आहे ना, तर थोडंसं त्रास त्याला दाखवून देईन की त्रास दिल्यावर कसं होतं. इतकं पण आत्ती नाही वागायचं, कळलं ना? इतकं आत्ती नाही वागायचं, चांगलं नसतं. मी सकाळपासून विचार करते, सकाळपासून मी रडते. पोराला मी आत्ता उठवलंय, त्यासमोर आता मी शांत बसलेले. तो उठला, मी व्हिडिओ बनवतानाच तो उठला म्हणून मी शांत बसले. नाही तो रडून रडून, मी खोटं नाही सांगत, मी रडून रडून डोकं दुखायला लागले. नुसतं माझ्या डोळ्यातनं पाणी, नुसतं माझ्या डोळ्यातनं पाणी. त्याच्यामुळे मी शांत बसले. त्याला टी व्ही लावून दिली, तो टी व्ही बघत बसलाय. त्याचं माझ्याकडे काही एवढं लक्ष नाही, तो टी व्हीकडलं लक्ष आहे. म्हणून मी म्हणजे तो माझ्याकडे पण बघतोय राहून राहून, पण मी शांत बसले ह्याच्यामुळं. नाही त्याला टाईम आला ना त्याला दाखवून देईन. त्रास लोकांना दिलं ना, बायको असू नाही तर बाहेरचे असू नाही तर घरातल्या असू, कुणी असू, बहीण भाव असू, कुणी असू, त्रास दिलं ना तर त्याला काय आहे ना ते टाईम आलं मी त्याला दाखवून त्रास काय असतोय.